नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व रेल्वेची प्रिपरेशन करणाऱ्या भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो. RRB NTPC प्रश्नपत्रिकेची आपण सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत 8 जानेवारी 2021चे शिफ्ट दुसऱ्याचा GKचे जे प्रश्न आहेत ते कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न कोणता आहे तर बघा, युनिसेफच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी वयाच्या राजदूतचे नाव काय आहे? पहिला ऑप्शन आहे लिली सिंग, दुसरा ऑप्शन आहे प्रियंका चोपडा, तिसरा ऑप्शन आहे लिओनेल मेस्सी, चौथा ऑप्शन आहे मिली बॉबी ब्राऊन. तर युनिसेफच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी वयाच्या सदिच्छा राजदूतचे नाव आहे मिली बॉबी ब्राऊन. पुढचा प्रश्न बघणार आहोत. भारतीय रेल्वेच्या अलीकडे जोडलेल्या 17व्या क्षेत्राचे नाव काय आहे? पहिला ऑप्शन आहे दिल्ली मेट्रो, दुसरा ऑप्शन आहे कोलकाता मेट्रो, तिसरा ऑप्शन आहे कोकण रेल्वे, चौथा ऑप्शन आहे पूर्व मध्य रेल्वे. तर भारतीय रेल्वेच्या अलीकडे जोडलेल्या 17व्या क्षेत्राचे नाव आहे कोलकाता मेट्रो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय ध्वज संहिता 2022नुसार भारतीय ध्वज इतर देशांच्या ध्वजांसह एकाच रेषेत फडकवला जात असताना त्याचे स्थान कोठे असावे? पहिला ऑप्शन आहे अगदी उजवीकडे, दुसरा ऑप्शन आहे ओळीमध्ये कोठेही, तिसरं ऑप्शन आहे मधोमध, चौथा ऑप्शन आहे अगदी उजवीकडे. तर बघा, याचं उत्तर आहे अगदी उजवीकडे. ठीक आहे, पहिलं, आणि हे अगदी उजवीकडे नसून तर हे अगदी डावीकडे आहे. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय आहे? अगदी उजवीकडे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ज्यामध्ये बौद्ध भिक्खूसाठीचे नियम आहेत अशा बौद्ध ग्रंथाचे नाव द्या. पहिला ऑप्शन आहे सुत्त पिटका, दुसरा ऑप्शन आहे अभिधम्म पिटका, तिसरा ऑप्शन आहे विनय पिटका, चौथा ऑप्शन आहे त्रिपिटका. तर ज्यामध्ये बौद्ध भिक्खूसाठीचे नियम आहेत अशा बौद्ध ग्रंथाचे नाव आहे विनय पिटका. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या सांस्कृतिक वारसास्थळी वास्तुकलेची द्रविड स्थापत्य शैली आहे? पहिला ऑप्शन आहे हम्पी, दुसरा ऑप्शन आहे खजुराहो, तिसरा ऑप्शन आहे वेरूळ, चौथा ऑप्शन आहे कोणार्क. तर सांस्कृतिक वारसास्थळी वास्तुकलेची द्रविड स्थापत्य शैली जी आहे ही हम्पी येथे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग कोणता? पहिलं ऑप्शन आहे युनियन पॅसिफिक रेल्वे, दुसरा ऑप्शन आहे ट्रान्स कॅनेडियन रेल्वे, तिसरा ऑप्शन आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे आणि चौथा ऑप्शन आहे ऑस्ट्रेलियन ट्रान्स कॉन्टिनेंटल रेल्वे. तर जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग जो आहे तो ट्रान्स सायबेरियन रेल्वे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की नोव्हेंबर 2020मध्ये मुंबईत जलावतरण केलेल्या कलवरी श्रेणीतील पाणबुडीचे नाव काय आहे? पहिलं ऑप्शन आहे INS वागीर, दुसरं ऑप्शन आहे INS अरिघाट, तिसरं ऑप्शन आहे INS खांदेरी, चौथा ऑप्शन आहे INS करंज. तर नोव्हेंबर 2020मध्ये मुंबईत जलावतरण केलेल्या कलवरी श्रेणीतील पाणबुडीचे नाव आहे INS वागीर. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की कोणत्या क्षेत्रातून हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन होते? पहिला ऑप्शन आहे लँड यूज चेंज, दुसरा ऑप्शन आहे कृषी, तिसरा ऑप्शन आहे ऊर्जा, चौथा ऑप्शन आहे कचरा. तर ऊर्जा क्षेत्रातून हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन होते. पुढचा प्रश्न बघा, लिटमसचे द्रावण रिकाम जागापासून बनवले जाते. पहिला ऑप्शन आहे दगडफूल, दुसरा ऑप्शन आहे कोबीची पाने, तिसरा ऑप्शन आहे हायड्रेजिया, चौथा ऑप्शन आहे पुष्पप्रदीप. तर लिटमसचे द्रावण हे दगडफुलापासून बनवले जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा की 27 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या संविधान सभेच्या चर्चेत मला असा विश्वास आहे की स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांसाठी आत्मघातकी ठरतील असे कोण म्हणाले होते? पहिला ऑप्शन आहे B पोकर बहादूर, दुसरा ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा ऑप्शन आहे RV धुळेकर, चौथा ऑप्शन आहे गोविंद वल्लभ पंत. तर 27 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या संविधान सभेच्या चर्चेत मला असा विश्वास आहे की स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांसाठी आत्मघातकी ठरतील असे गोविंद वल्लभ पंत म्हणाले होते. पुढचा प्रश्न बघा, कोबोलचे विस्तारित रूप काय आहे? पहिला ऑप्शन आहे
कॉम्प्युटर बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. दुसरा ऑप्शन आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. तिसरा ऑप्शन आहे कॉम्प्युटर बेसिक ऑपरेशन लँग्वेज. चौथा ऑप्शन आहे कॉमन बिझनेस ऑर्गनायझेशन लँग्वेज. तर कोबलचे विस्तारित रूप आहे कॉम्प्युटर बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पवन ऊर्जेची सर्वाधिक निर्मिती होते? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र. दुसरा ऑप्शन आहे कर्नाटक. तिसरा ऑप्शन आहे तामिळनाडू. चौथा ऑप्शन आहे ओडिसा. तर तामिळनाडू राज्यात भारतातील पवन ऊर्जेची सर्वाधिक निर्मिती होते. तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याच्या गटाने बनवलेल्या आणि नासाने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? पहिला ऑप्शन आहे अनुसॅट. दुसरा ऑप्शन आहे SRMNT. तिसरा ऑप्शन आहे कलामसॅट आणि चौथा ऑप्शन आहे प्रथम. तर भारतातील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याच्या गटाने बनवलेल्या आणि नासाने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे कलामसॅट. काय आहे? कलामसॅट. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? पहिला ऑप्शन आहे चाइल्ड रिलीज अँड यू. दुसरा ऑप्शन आहे बचपन बचाव आंदोलन. तिसरा ऑप्शन आहे स्वास विलेज. चौथा ऑप्शन आहे बेटी बचाव बेटी पढाओ. तर नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव आंदोलन या संस्थेशी संदर्भित आहेत. पुढचा प्रश्न बघा. भेलचे विस्तारित रूप काय आहे? भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. तिसरा ऑप्शन आहे ब्युरो ऑफ हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. चौथा ऑप्शन आहे ब्युरो ऑफ हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. तर भेलचे विस्तारित रूप आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जर मी कोणताही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आणि नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब बटनावरतीचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे की एक्सेलमधील कोणती कळ एडिट मोडवर नेते? पहिला ऑप्शन आहे F7. दुसरा ऑप्शन आहे F2. तिसरा ऑप्शन आहे F3. चौथा ऑप्शन आहे F5. तर एक्सेलमधील F2 ही कळ एडिट मोडवर नेते, म्हणजे याचं उत्तर काय आहे? F2 आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतातील पहिल्या यशस्वी अणुचाचणीचे नाव काय आहे? पहिला ऑप्शन आहे स्माइलिंग बुद्ध. दुसरा ऑप्शन आहे ऑपरेशन विजय. तिसरा ऑप्शन आहे लाफिंग बुद्ध. चौथा ऑप्शन आहे ऑपरेशन शक्ती. तर भारतातील पहिल्या यशस्वी अणुचाचणीचे नाव आहे स्माइलिंग बुद्ध. काय? स्माइलिंग बुद्ध. पुढचा प्रश्न बघणार आहोत. CSIR मधील शास्त्रज्ञांनी भारतात पहिल्यांदाच अनुवंशीय अध्ययन केले, ते अध्ययन कोठे करण्यात आले? पहिला ऑप्शन आहे हैदराबाद. दुसरा ऑप्शन आहे लक्षद्वीप. तिसरा ऑप्शन आहे कोची. चौथा ऑप्शन आहे अंदमान. तर CSIR मधील शास्त्रज्ञांनी भारतात पहिल्यांदाच अनुवंशीय अध्ययन केले, ते अध्ययन लक्षद्वीप येथे करण्यात आले होते. पुढचा प्रश्न बघा. महात्मा गांधींनी राजकारणात कोणाला गुरु मानले? पहिला ऑप्शन आहे रायचंद भाई. दुसरा ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक. तिसरा ऑप्शन आहे गोपाळ कृष्ण गोखले. चौथा ऑप्शन आहे लाला लजपत राय. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की महात्मा गांधींनी राजकारणामध्ये गुरु कोणाला मानलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा की गतीचे 3 नियम कोणी मांडले? पहिला ऑप्शन आहे ॲरिस्टॉटल. दुसरा ऑप्शन आहे गॅलिलिओ. तिसरा ऑप्शन आहे न्यूटन. चौथा ऑप्शन आहे ॲडिसन. तर गतीचे 3 नियम आपल्याला सर्वांना माहीत आहेत, कोणी मांडले? न्यूटनने मांडले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. मे 2018मध्ये मुंबईतील शेवटच्या बंदिवान पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला, त्या वाघाचे नाव काय होते? पहिला ऑप्शन आहे बाजीराव. दुसरा ऑप्शन आहे विश्वनाथ. तिसरा ऑप्शन आहे शिवाजी. चौथा ऑप्शन आहे बालाजी. तर मे 2018मध्ये मुंबईतील शेवटच्या बंदिवान पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला, त्या वाघाचे नाव होते बाजीराव. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की आसाममध्ये तेलविहीर सर्वात प्रथम कोठे सापडली? पहिला ऑप्शन आहे नाहरकटिया. दुसरा ऑप्शन आहे रुद्रसागर. तिसरा ऑप्शन आहे दिग्बोई आणि चौथा ऑप्शन आहे मोगर हुग रिजन. तर आसाममध्ये तेलविहीर सर्वात प्रथम दिग्बोई येथे सापडली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणते पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिले आहे? पहिला ऑप्शन आहे कामायनी. दुसरा ऑप्शन आहे चिदंबरम. तिसरा ऑप्शन आहे यामा. चौथा ऑप्शन आहे सेवा सदन.
तर सेवा सदन हे पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की 2019च्या मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे? पहिला ऑप्शन आहे 152, दुसरा ऑप्शन आहे 139, तिसरा ऑप्शन आहे 129, चौथा ऑप्शन आहे 147. तर 2019च्या मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान जे आहे हे 129वे आहे होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की प्रकाश संश्लेषणासाठी कोणत्या वायूची आवश्यकता आहे? पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन, दुसरा ऑप्शन आहे कार्बन मोनॉक्साईड, तिसरा ऑप्शन आहे ऑक्सिजन आणि चौथा ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड. तर प्रकाश संश्लेषण ही क्रिया करण्यासाठी आपल्याला कार्बन डायऑक्साईडची गरज असते, हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. 1920मध्ये असहकार चळवळीशी कोणती अन्य चळवळ जोडली गेली होती? पहिलं ऑप्शन आहे होम रूल चळवळ, दुसरं ऑप्शन आहे खिलाफत चळवळ, तिसरं ऑप्शन आहे स्वदेशी चळवळ, चौथं ऑप्शन आहे ऑगस्ट क्रांती. तर बघा 1920मध्ये असहकार चळवळीशी खिलाफत चळवळ जोडली गेली होती, हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? पहिला ऑप्शन आहे चार्ल्स बेबेज, दुसरा ऑप्शन आहे जॉन ॲटनासॉफ, तिसरा ऑप्शन आहे चार्ल्स बॅचमॅन, चौथा ऑप्शन आहे ॲलन ट्युरिंग. तर संगणकाचा जनक जो आहे चार्ल्स बेबेज याला मानले जाते, हे आपणा सर्वांना माहीत असेलच. पुढचा प्रश्न बघणार आहोत की भारतातील कोणत्या खतांचा प्रति हेक्टर किलोमध्ये सर्वाधिक वापर होतो? तर कोणत्या खतांचा वापर होतो? तर बघा पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश की पश्चिम बंगाल. तर भारतामध्ये पंजाबमध्ये सर्वात जास्त खतांचा वापर होतो, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की 2020मध्ये युनेस्को गेलिनो कर्मो प्रसार माध्यम स्वतंत्र पुरस्कार रिकाम जागा यांना देण्यात आला. पहिला ऑप्शन आहे जिनेत बेडोया लिमा, दुसरा ऑप्शन आहे चेंग युझोंग, तिसरा ऑप्शन आहे रिएट अलेमू, चौथा ऑप्शन आहे महमूद अब झैद. तर 2020मध्ये युनेस्को गिलेनो कर्मो प्रसार माध्यम स्वतंत्र पुरस्कार जिनेत बेडोया लिमा यांना देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न बघा. मे 2020मध्ये ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते? तर ऑप्शन आहे अम्फान, दुसरा ऑप्शन आहे हुडहुड, तिसरा ऑप्शन आहे फनी, चौथा ऑप्शन आहे बुलबुल. तर 2020मध्ये ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव आहे अम्फान. काय आहे? अम्फान. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एका क्षेत्रात जेथे शेतकऱ्यांचे केवळ भाजीपाल्याच्या शेतीबाबत विशेष प्रावीण्य आहे, शेतीच्या अशा प्रकाराला काय म्हटले जाते? पहिला ऑप्शन आहे सहकारी शेती, दुसरा ऑप्शन आहे मिश्र शेती, तिसरा ऑप्शन आहे ट्रक शेती आणि चौथा ऑप्शन आहे सामूहिक शेती. तर एका क्षेत्रात जेथे शेतकऱ्यांचे केवळ भाजीपाल्याच्या शेतीबाबत विशेष प्रावीण्य आहे, शेतीच्या अशा प्रकाराला ट्रक शेती असे म्हणतात. काय म्हणतात? ट्रक शेती. पुढचा प्रश्न बघा. पब्लिक अफेअर्स इंडेक्स 2020नुसार खालीलपैकी कोणते राज्य देशातील सर्वोत्तम सुशासित राज्य म्हणून समोर आलेलं आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा ऑप्शन आहे पंजाब, तिसरा ऑप्शन आहे केरळ आणि चौथा ऑप्शन आहे गुजरात. तर 2020च्या पब्लिक अफेअर इंडेक्सनुसार सर्वोत्तम सुशासित राज्य म्हणून केरळ राज्य समोर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या शहराने 2020साठीच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराने दुसरे स्थान पटकावले आहे? पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे सुरत, तिसरा ऑप्शन आहे चंदीगड, चौथा ऑप्शन आहे भोपाळ. तर 2020साठीच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराने दुसरे स्थान पटकावले आहे सुरत या शहराने. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. कोणत्या भारतीय नेमबाजने नवी दिल्लीत झालेल्या 2019च्या ISSF विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक 10 मीटर एअर रायफल वुमेन्स इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले होते? हे 10 मीटर आहे. 10 मीटर एअर रायफल वुमेन इव्हेंट्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. पहिला ऑप्शन आहे अपूर्वी चांडेला, दुसरा ऑप्शन आहे मनू भाकर, तिसरा ऑप्शन आहे अंजुम मोडगिल आणि चौथा ऑप्शन आहे हिना सिद्ध. तर अपूर्वी चंडेला यांनी नवी दिल्लीत झालेल्या 2019च्या ISSF विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक 10 मीटर एअर रायफल वुमेन इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. रॉलेट कायद्याअंतर्गत कोणते पाऊल उचलले गेले होते?
पहिलं ऑप्शन आहे परदेशी वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणे. दुसरं ऑप्शन आहे खटल्याविना तुरुंगात टाकणे. तिसरं ऑप्शन आहे खादीची वस्त्रे नेसण्यास प्रतिबंध करणे. चौथं ऑप्शन आहे परदेशी प्रवासावर निर्बंध लावणे. तर रोलेट कायद्याअंतर्गत खटल्याविना तुरुंगात टाकणे हे पाऊल उचलले गेले होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की कोणत्या स्थळाला बंगालच्या सैन्याची नर्सरी म्हटले जाते. पहिलं ऑप्शन आहे बंगाल. दुसरं ऑप्शन आहे पंजाब. तिसरं ऑप्शन आहे अवध. चौथं ऑप्शन आहे पूर्व उत्तर प्रदेश. तर अवध या स्थळाला बंगालच्या सैन्याची नर्सरी म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा घटनेसाठी इतर देशांकडून तत्त्वे घेण्यात टीका झाल्यावर घटनेच्या मूलभूत संकल्पनेची एकस्व अधिकार कोणाकडेही नसतात असे कोण म्हणाले होते. पहिलं ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू. दुसरं ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल. तिसरं ऑप्शन आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. चौथं ऑप्शन आहे C. राजगोपालाचारी. तर घटनेसाठी इतर देशांकडून तत्त्वे घेण्यात टीका झाल्यावर घटनेच्या मूलभूत संकल्पनेची एकस्व अधिकार कोणाकडेही नसतात असे डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणाले होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की 1920मध्ये कोणत्या प्रसिद्ध क्रांतिकारकांनी पंडित हरिशंकर ब्रह्मचारी हे नाव वापरून झाशी येथे सतार नदीजवळ तळ ठोकला होता. पहिलं ऑप्शन आहे भगतसिंग. दुसरं ऑप्शन आहे उधमसिंग. तिसरं ऑप्शन आहे चंद्रशेखर आझाद. चौथं ऑप्शन आहे खुदीराम बोस. तर 1920मध्ये चंद्रशेखर आझाद या प्रसिद्ध क्रांतिकारकांनी पंडित हरिशंकर ब्रह्मचारी हे नाव वापरून झाशी येथे सतार नदीजवळ तळ ठोकला होता. पुढचा प्रश्न बघा की अकुशल कामगाराच्या स्थलांतराचे पुढीलपैकी कोणते कारण आहे. पहिलं ऑप्शन आहे प्रदूषण. दुसरं ऑप्शन आहे पर्यावरण. तिसरं ऑप्शन आहे लोकसंख्या आणि चौथं ऑप्शन आहे गरिबी. तर अकुशल कामगारांच्या स्थलांतराचे गरिबी हे कारण आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बघा हा 8 जानेवारी 2021चा शिफ्ट 2चा पेपर होता. तर यामध्ये बघा 39 प्रश्न जे GKचे होते आणि बाकी जे 61 प्रश्न आहेत हे मॅथ्स आणि रिजनिंगचे होते. तर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.